विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी कुमार भारती कृतीपत्रिका यामध्ये विषय प्रस्तावना, मूल्यमापन योजना, कृतीपत्रिका आराखडा, घटकनिहाय गुणविभागणी या प्रमुख मुद्द्यांचा आढावा घेणार आहोत. मराठी विषयाचा प्रत्यक्षात लेखी पेपर हा 80 गुणांचा असेल आणि शालेय स्तरावरून 20 गुण हे अंतर्गत गुण म्हणून बोर्डाला पाठविले जातील. असा हा एकूण विषय 100 गुणांचा होणार आहे. 20 गुण हे अंतर्गत गुण म्हणून शाळेकडून कसे पाठविले जातात ते आपण बघतोय. 20 गुणांमध्ये 10 मार्कांची तोंडी परीक्षा असेल. तोंडी परीक्षेमध्ये श्रवण कौशल्यासाठी 5 गुण आणि भाषण कौशल्यासाठी 5 गुण असतील आणि स्वाध्यायामध्ये स्वाध्याय 1 आणि 2 प्रत्येकी 5-5 गुणांचे असतील आणि असे एकूण अंतर्गत गुण होतील 20 मार्कांचे. बोर्ड परीक्षा प्रत्यक्षात 80 मार्कांची आणि 20 गुण हे अंतर्गत गुण आणि एकूण आपल्या गुणपत्रिकेवर म्हणजे रिझल्ट शीटवर हा विषय 100 गुणांचा असेल. कृतीपत्रिकेमध्ये असणारे जे प्रश्न आहे त्याची घटकनिहाय गुणविभागणी इथे आपण बघतो आहे. एकूण 5 घटक दिलेले असतील. गद्य विभाग 18 गुणांसाठी असेल. पद्य विभाग 16 गुणांसाठी असेल. स्थूल वाचन 6 गुणांसाठी असेल. भाषाभ्यास 16 गुणांसाठी आणि उपयोजित लेखन 24 गुणांसाठी आणि असा हा एकूण लेखी पेपर 80 गुणांचा असणार आहे. आता आपण प्रत्यक्षात कृतीपत्रिका आराखडा बघूया. विषय मराठी गुण 80. विभाग 1 गद्य विभाग 18 गुण. ह्याच्यामध्ये 7-7 मार्कांचे प्रत्येकी 2 पठित उतारे असतील आणि 1 अपठित उतारा दिलेला असेल. बघूया आपण. प्रश्न पहिला अ. पठित उतारा म्हणजे पाठ्यपुस्तकातीलच एक सीन पॅसेज म्हणजे पठित उतारा दिलेला असेल, ज्याची शब्द मर्यादा 130 ते 150 असेल. 7 गुणांसाठी त्यावर 3 कृती असतील. पहिली कृती आकलन कृती 2 गुण, जसे की संकल्पना चित्र पूर्ण करा, उघ तक्ता पूर्ण करा किंवा दिलेला तक्ता पूर्ण करा. अशा स्वरूपाचे प्रश्न त्या उतार्यावर आधारित असतील 2 गुणांसाठी. त्याचप्रमाणे दुसरी सुद्धा कृती आकलन कृती 2 गुणांसाठी आणि तिसरी कृती ही स्वमतावर आधारित असणार आहे, ज्यासाठी 3 गुण आहेत. प्रश्न पहिला आ. पठित उतारा तोही पाठ्यपुस्तकातील आणि 130 ते 150 शब्द मर्यादा 7 गुण. पहिली आकलन कृती 2 गुण, दुसरी आकलन कृती 2 गुण आणि तिसरी स्वमतावर आधारित 3 गुणांसाठी. गद्य विभागातील तिसरा ई प्रश्न जो उतारा असेल तो अपठित उतारा असेल, म्हणजे पाठ्यपुस्तकाबाहेरील उतारा दिलेला असेल, ज्याची शब्द मर्यादा 80 ते 100 शब्द अशी असणार आहे. 4 गुणांसाठी. पहिली कृती आकलनावर आधारित असेल 2 गुण आणि दुसरी कृती देखील आकलनावर आधारित असेल 2 गुण. विभाग 2 पद्य विभाग 16 गुण. इथे प्रश्न दुसरा सुरू होतो. त्यामध्ये अ. पठित पद्य पाठ्यपुस्तकातील ज्या कविता आहेत त्यापैकी कोणतीही एक कविता दिलेली असेल 8 गुणांसाठी, ज्यावर 4 कृती आहेत. एक आकलन कृती 2 गुण, दुसरी आकलन कृती 2 गुण, तिसरी कृती असेल कवितेतील दिलेल्या कोणत्याही 2 ओळींचा सरळ अर्थ लिहा 2 गुण आणि कवितेतील 2 ओळींचा काव्य सौंदर्य स्पष्ट करा 2 गुणांसाठी. प्रश्न आ. कवितेवरील आधारित कृती 4 गुण. पाठ्यपुस्तकातील कोणत्याही 2 कवितांची फक्त नावे देतील, त्यावर आधारित कृती आपल्याला विचारतील. म्हणजेच अ विभागात जी कविता विचारल्या गेली 8 गुणांसाठी ती कविता सोडून उरलेल्या ज्या कविता आहेत त्यातील 2 कवितांची फक्त नावे दिली जातील आणि त्यावर आधारित कृती विचारल्या जातील. काही प्रश्न त्यावर विचारले जातील. हे प्रश्न कोणत्या स्वरूपाचे असतील ते आपण इथे बघूया. प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री यांची नावे लिहा 1 गुण. प्रस्तुत कवितेचा विषय लिहा 1 गुण. प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा 2 गुण. प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश लिहा 2 गुण. प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये लिहा 2 गुण. कवितेतून व्यक्त होणारा विचार लिहा 2 गुणांसाठी.
कवितेतील दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ लिहा 2 गुण आणि प्रस्तुत कविता तुम्हाला आवडण्याचे न आवडण्याचे कारण लिहा 2 गुणांसाठी. तर इथे यापैकी कोणत्याही 4 गुणांच्या कृती विचारल्या जातील. म्हणजे वरील 8 कृतींपैकी कृतीपत्रिकेत 1 गुणाच्या 2 कृती आणि 2 गुणांची कोणतीही 1 कृती किंवा 2 गुणांच्या 2 कृती विचारल्या जातील. प्रश्न दुसरा मधील ई, खाली दिलेल्या काव्यपंक्तीचे रसग्रहण करा 4 गुण. पाठ्यपुस्तकातील कोणत्याही एका कवितेतील रसग्रहणास अनुकूल अशा 2 किंवा 4 ओळी कृतीपत्रिकेत असतील. याचा आपण आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये या आधारे रसग्रहण करणार आहोत. विभाग 3 स्थूल वाचन 6 गुण. प्रश्न तिसरा, खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. प्रत्येकी 3 गुणांच्या 3 कृती सौमत व अभिव्यक्तीवर आधारित दिलेल्या असतील आणि त्यापैकी आपल्याला 2 सोडवणे अपेक्षित आहे. म्हणजे 6 गुण. याचा अर्थ प्रत्येक कृतीसाठी प्रत्येकी 3 गुण असणार आहेत. विभाग 4 भाषा अभ्यास 16 गुण. चौथा प्रश्न असेल अ, व्याकरण घटकावर आधारित कृती 8 गुण. यामध्ये समास. समासमध्ये द्विगु समास, कर्मधारय समास, द्वंद्व समास, द्वंद्व समासाचे उपप्रकार, वैकल्पिक द्वंद्व, समाहार द्वंद्व आणि इतरेतर द्वंद्व 2 गुणांसाठी. नंतर आहे शब्दसिद्धी की ज्यात प्रत्यय घटित, उपसर्ग घटित आणि अभ्यस्त शब्द असतील. नंबर 3 वाक्प्रचार. यामध्ये 4 वाक्प्रचार दिलेले असतील. त्यापैकी 2 सोडवणे अपेक्षित आहे 4 गुणांसाठी. इथे एक लक्षात ठेवायचे, प्रत्येक वाक्प्रचारांचा अर्थ लिहिणे 1 गुण आणि वाक्यात उपयोग केल्यानंतर 1 गुण अशी गुणविभागणी असणार आहे. प्रश्न 4 मधील आ, भाषिक घटकावर आधारित कृती असेल 4 गुणांसाठी. त्यामध्ये शब्दसंपत्ती. शब्दसंपत्तीमध्ये कोणत्या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातील ते आपण बघूया. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द लिहा. एक वचन किंवा अनेक वचन किंवा वचन बदला किंवा वचन ओळखा. शब्दसमूहाबद्दल 1 शब्द लिहा. शब्दातील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा. अशा स्वरूपाचे प्रश्न असतील. यापैकी कोणत्याही 4 घटकावर प्रत्येकी 1 गुणांच्या 4 कृती विचारल्या जातील. नंबर 2 लेखन नियमानुसार लेखन करणे 2 गुणांसाठी. यामध्ये अचूक शब्द ओळखा. इथे 6 उपप्रश्न दिलेले असतील ज्यामध्ये प्रत्येकी 4 शब्द असतील आणि त्यातील 4 पैकी एकच शब्द लेखन नियमानुसार बरोबर असेल तो वेगळा काढून लिहायचा आहे आणि असे फक्त 4 शब्द जे अचूक आहेत ते आपल्याला ओळखायचे आहेत. त्यासाठी 2 गुण आहेत. याला ऑर म्हणजे किंवा आहे. लेखन नियमानुसार वाक्यातील चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करा. म्हणजे इथे 4 वाक्य दिलेले असतील. प्रत्येक वाक्यात 2 शब्द हे चुकीचे असतील आणि त्यातील ते चुकीचे शब्द वेगळे काढून लिहायचे आहेत. पण 4 वाक्यांपैकी 2 वाक्यांमधले शब्द ओळखले तरी चालणार आहे. प्रश्न 4 मध्ये आ, भाषिक घटकावर आधारित कृती आपण या ठिकाणी बघतोय. ज्यामध्ये नंबर 3 विरामचिन्हे. विरामचिन्हांवर आधारित 1 मार्कांचा प्रश्न असेल. यात काय काय विचारल्या जाईल. अ, योग्य विरामचिन्हे वापरा. ब, विरामचिन्हे ओळखा. क, चुकीची विरामचिन्हे बदला. यापैकी 1 गुणासाठी कोणतीही 1 कृती विचारल्या जाणार आहे. नंबर 4 पारिभाषिक शब्द. पाठ्यपुस्तकावर आधारित 1 मार्कांचे पारिभाषिक शब्द लिहायचे आहेत. 2 पारिभाषिक शब्द दिले असतील. दोन्हीही सोडवणे इथे अपेक्षित आहे आणि प्रत्येकी अर्धा गुण इथे असणार आहे. विभाग 4 उपयोजित लेखन 24 गुण. प्रश्न 5 त्यातील अ, खालील कृती सोडवा 6 गुणांसाठी आहे. इथे पत्रलेखन विचारल्या जाणार आहे. पत्रलेखनामध्ये एकतर औपचारिक पत्र असेल किंवा अनौपचारिक पत्र असेल. दोन्हीपैकी 1 पत्र लिहायचे आहे.
औपचारिक पत्रामध्ये मागणी किंवा विनंती पत्र असू शकते आणि अनौपचारिक पत्रामध्ये कौटुंबिक पत्र असेल. दोघांपैकी एकच पत्र लिहायचे आहे. या पत्रलेखनासाठी ऑर म्हणजे किंवा आहे. जर आपण पत्रलेखन केलेले नाही तर आपल्याला सारांश लेखन करायचे आहे. विभाग 1 गद्य ई मधील अपठित उतारा म्हणजे प्रश्न 1 मधील जो ई प्रश्न आहे म्हणजे अनसीन पॅसेज आहे तो आपल्याला वाचायचा आहे आणि त्याचा 1/3 एवढा सारांश विद्यार्थ्यांनी आपल्या भाषेमध्ये आपल्या शब्दामध्ये लिहायचा आहे. तर त्यासाठी सुद्धा 6 गुण असतील. प्रश्न 5व्या मधील आ खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा 10 गुण म्हणजे प्रत्येक कृती ही 5 गुणांसाठी असेल आणि शब्द मर्यादा ही 60 ते 90 शब्द आहेत. त्यात एक जाहिरात लेखन, बातमी लेखन, कथा लेखन अशा स्वरूपाचे प्रश्न असतील. त्यापैकी कोणत्याही 2 कृती आपल्याला सोडवायच्या आहेत. प्रश्न 5 मधील ई खालील लेखन प्रकारापैकी कोणतीही एक कृती सोडवा 8 गुण म्हणजे निबंध लेखनावर आधारित हा थोडक्यात प्रश्न प्रकार आहे की ज्याची शब्द मर्यादा 100 ते 120 शब्द आहेत. यात प्रसंग लेखन, आत्मकथन आणि वैचारिक निबंध लेखन असणार आहे. 3 पैकी कोणतीही एक कृती 8 मार्कांसाठी सोडवायची आपल्याला आहे. कोविड-19 आजारामुळे फक्त सन 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी वगळलेल्या पाठातील आशयावर अंतर्गत मूल्यमापनासाठी किंवा इतर कोणत्याही परीक्षेसाठी प्रश्न विचारले जाणार नाहीत. व्याकरणातील कोणताही भाग वगळण्यात आलेला नाही. त्याचप्रमाणे उपयोजित लेखनातील कोणताही भाग वगळण्यात आलेला नाही. मात्र या ठिकाणी वगळण्यात आलेल्या पाठ्यघटकांची यादी आपण बघतो आहे. गद्य वसंत हृदय चैत्र, काळे केस, सोनाली आणि निर्णय. त्याचप्रमाणे मणक्या पेरेने लागा हे स्थूलवाचक म्हणजे अशा प्रकारे 4 गद्य आणि 1 स्थूलवाचन हे यावर्षी वगळण्यात आलेले आहेत.